मित्रांनो, गोडगीचा घाटाचा रस्ता खूपच खराब आहे, पायथ्याचा रस्ता. जोपर्यंत दुरुस्ती होत नाही तोपर्यंत इकडे कृपया करून येऊच नका. तिकडे खरंच आहे मार्केट. गाडी चालवायला खूप कंटाळा होऊन जातोय. आता प्रत्यक्ष जो ड्रायव्हर गाडी चालवतो त्याचा अनुभव घेऊ आपण. त्याला जर एक दोन क्वेश्चन विचारू बरं. गाडी चालवाय कसं वाटतंय? खूपच हाल होतात. तशी तुला गाडी चालवून कसं वाटतंय या रस्त्याला? खूप हाल होतात तिथं गाडी चालवायला. गाडी खूप थांबावी लागते. हा ना, गाडी खूपच कंट्रोल करावी लागते ना. खूप कंट्रोल करायला. पूर्ण दगडा निघू राहिले, खडी निघू राहिले. त्याच्यामुळं मित्रांनो, इकडे येताना जरा आले तरी सावकाश गाडी चालवा. कोळवंडी रस्ता आणि आता आम्ही लागलोय थेट घाटाला. घाट लागणार मित्रांनो, आता दोनवडे गावानंतर थेट गोडगीचा घाट लागू राहिला आहे. बघू शकता गोडगीचा घाट. घाटामध्ये खूपच घनदाट जंगल बघायला तुम्हाला मिळतं. पावसाळ्यामध्ये तर खूपच जंगल होतं हिरवगार. त्याच्यामुळं लय नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, मी आता गिरणारे देवरगाव तसेच माझ्या गावाकडे जाणारा रस्ता गिरणारे मार्गे या ठिकाणी जाण्यासाठी जो गोडगीचा घाट लागतो त्या घाटामध्ये मी आहे. त्या घाटाचा परिसर तुम्ही बघू शकता. अतिशय सुंदर निसर्गमय वातावरण, खूपच सुंदर बघू शकताय. या घाटाच्या खाली जो परिसर आहे तो आदिवासी लोकांची वस्ती, पूर्ण आदिवासी लोकांची वस्ती आहे. मित्रांनो, हा आहे गोडगीचा घाट आणि हे माझे मित्र खूपच मजा करून राहिले इकडे. नमस्कार मित्रांनो, कशा आहेत सर्वजण? आम्ही आता बघू शकता गोडगीच्या घाटाच्या मध्यंतरी आलो आहे. अतिशय सुंदर असा गारवा, हिरवळ वातावरण. एवढं पण हिरवळ वातावरण आहे, परंतु आता थंडीचा कालावधी चालू असल्या कारणाने इतका सुंदर असा गार हवा येते ना. मध्यंतरी आलोय तरी लय भारी वाटतंय. दिवसभरी जरी कंटाळलो, खूप दमलो, पण इथे येऊन आम्हाला आराम भेटू राहिला. इतका सुंदर हवा. काय हो यशस्वी, बरोबर ना? कसं आहे? इतका सुंदर आहे, मस्त एकदम भारी दिसते. जो आमचा कॅमेरामॅन आहे तो तर काय लयच जमला. त्याचा उपास सुद्धा करणार नाही. तो ती म्हणजे लयच पोटाला भूक आधार देऊन कसा तरी तो दिवस कटायचा काम करून राहिलाय. तर मी आता तुम्हाला घाटाच्या खालचा परिसर एकदा परत धावतोय. माझ्याकडे दाखव. आपले मित्राला ड्रायव्हर हे आमचे शशिकांत कर्डेल भाऊ आणि हा गोडगीचा रस्ता आणि हे आमचे पागी सर, गमतीदार, मजेदार आणि शिक्षक भावी पिढीचे. मी जरी आता शिक्षक लागलो नाही तरी एक दिवस नक्की तुम्हाला शिक्षक बनून दाखवेन. ही माझी जिद्द आहे. मित्रांनो, मित्राशिवाय हिंडणे फिरण्याची मजाच वेगळी असते. मित्र आहे तर असं वाटतंय की जणू काही ते मित्र नसून माझे सख्खे भाऊच वाटतात, नाही का? खूप मजा वाटते. आम्ही सतत तिघे सोबत असतोय. त्याच्यामुळे आम्ही जरी किती दुःखात संकटात असलो तरी आम्ही एकमेकाला मदत करतो. इकडे राहत आम्ही जरी पैसा कमी असला तरी आम्ही हॅपी आहेत. पैशाने सर्व काही मिळतं असं काही नाही. टेन्शन असलं तर ते टेन्शन दूर करण्यासाठी मित्र पाहिजेच. तेवढ्याच आनंद लागेल. मित्र हे ते म्हणतात ना की मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, तसे आम्ही मित्र नसून आम्ही भावासारखे राहतो, एक फॅमिली. तर बघू शकता आम्ही एकमेकाला झगडतो, भांडतो, हसतो, खेळतो. हॅपी लाईफ एकदम.
कुठं जायचं राहिलं का आम्ही तिघं सोबत जातोय फिरायला. चला मित्रांनो, आता आम्ही नाशिक जाऊ राहिलो. यांची ओळख मी तुम्हाला तर करून दिलीच आहे. आता आम्ही तो आता प्रत्यक्ष तुम्हाला त्याचं नाव सांगेल. आपल्या युट्यूब फॅमिलीला सांग बरं तुझं नाव. तुम्हाला तो लाजू राहिला बरं का. असं वाटतंय का तो पहिली दुसरी त्याचा आहे नाटकं करू राहिला, लाजू राहिलाय. आता आम्ही ड्रायव्हरचेच करणार आहे. आम्ही गाडी चालून जमलेलो आहे. त्यामुळे माझा मित्र दुसरा भालचंद्र तो गाडी चालवणार आहे. त्याच्यामुळे आम्ही पुढचा अजून व्हिडिओ तुम्हाला रस्ता दाखवत राहू, अपलोड करत राहू. तो डॉक्टरची तयारी करतो, शशिकांत भाऊ त्याचं नाव आहे. आणि जो समोर आहे तो पोरीसारखा लाजू राहिला, तो भावी शिक्षक बनणार आहे. त्याच्याच डिग्री पूर्ण केल्यासारखीच आहे, त्याच्यामुळे थोड्या दिवसातच तो शिक्षक बनणार आहे. आणि तो कॅमेऱ्यासमोर सहसा येत नाही, परंतु आज जिद्द आम्हीच केली का तू कॅमेऱ्यासमोर ये. कॅमेरा समोर आला बघू शकता. तो जरी लाजला तरी मी त्याला जवळून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आता आमची गाडी चालवणार आहे तेच, त्याच्यामध्ये आणि आता आम्ही दोघे पण गाडी चालून खूप दमलो, त्याच्यामुळे तो आता त्याला आम्ही ड्रायव्हर म्हणून पद देतोय. तो आता एवढा पूर्ण घाट तोच चढेल. तो आता नाशिकपर्यंत गाडी चालवणार आहे. नाशिकपर्यंत तोच चालवणार आहे. तुम्हाला आम्ही पुढचं त्याच्यामुळे रस्ता दाखवणारच आहे. अजून तुम्ही एक शिक्षक म्हणून शिक्षक गाडी कशी चालवतात ते आता आम्ही त्याच्या हातात दिलंय, त्याच्यामुळे आम्हाला काही टेन्शन नाही. आता आम्ही फक्त एन्जॉय करू मागे बसण्याचा. मग आता आम्ही मध्यंतरी थांबलोय. अजून तुम्हाला पुढचा घाट बघायला भेटेल. लाईक करा, कमेंट्स नाही ते आम्ही नंतर तुम्हाला सांगणारच आहे. पूर्ण जेवढं आम्ही वरती जाऊ लाईक व्हिडिओ करा, एंड करताना आम्ही सबस्क्राईब करा, अजून कमेंट करा. आमच्या पागी सरांना फॉलो. आणि आम्ही सकाळून ते दिवसभराचा प्रवास कसा झाला हा नंतर तुम्हाला आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न नक्की करू. चला मित्रांनो, ज्यावेळेस आम्ही घाट वर चढून गेल्यावरती आम्ही परत एकदा आम्ही वरती थांबणार आहे, त्यावेळेस आम्ही तुम्हाला रिअल स्टोरी दिवसभराची सांगणार आहे. तर आता मित्र सांगतात का थोडासा व्हिडिओ शूट वगैरे करू आणि फोटोशूट करू. त्यासाठी आम्ही थोडंसं फोटोशूट करतो. हे बघा माझे मित्र फोटोशूट करू राहिले. आता व्हिडिओ शूट झाल्यानंतर आता चालू आहे मित्रांचा फोटोशूट. आम्ही दिवसभर जे काही जेवढं काही फिरलो दमलो शकलो त्याचा आता मित्रांनो, गाड्या जोरात चालू नका, हळू चालवा, रस्त्यामध्ये ॲक्सिडेंट होऊ शकता. आता चाललेलं आहे आमच्या मित्रांचे फोटोशूट. अजून माझे पण फोटो काढायचे आहेत, त्यामुळे आम्ही आज दिवसभर फुल एन्जॉय केला. शनिवारची सुट्टी. चला आता दुपारनंतर सकाळ ते दुपारपर्यंत शाळा केली, नंतर मग आम्ही एन्जॉय करण्यासाठी बाहेर पडलो. या गोडगीच्या घाटाला नक्की एखाद दिवस भेट द्या. कधी जर आले तर आम्हाला हे करा. मित्रांनो बघू शकता हे माझे मित्र कसे फोटोशूट करताय. दिवसभर खूप फिरून थकल्यामुळे ते आता फोटोचा आनंद घेतात. बघा कसे पोज वगैरे देतात. आमच्याकडे जरी कॅमेरा नसला तरी आम्ही मोबाईलमध्येच चांगले फोटोशूट करतोय. आणि फोटो कसे शूट केले ते पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू आम्ही. गाडी येईल रे, जरा व्यवस्थित पटकन फोटो काढून घे. हा हिरो आमचा. आणि हा जो फोटो शूट करू राहिला एक नंबर फोटो काढतोय बरं का. कधी लग्नाची सोपारी फोटो, लग्नपत्रिका, तसेच लग्नाचे व्हिडिओ वगैरे याला सोपारी देऊन टाकायची. आला का व्यवस्थित फोटो? काय आला आहे फोटो? कॅमेरामॅनचा उपास असल्या कारणाने तो जरा फोटो सुद्धा व्यवस्थित काढून नाही राहिला. नाराज नको ना करू यार, फोटो एकदम भारी झाला पाहिजे. यो आमचा हिरो शशिकांत भाऊ गर्डेल एकच नंबर दिसतोय फोटोमध्ये. आणि जो फोटो काढणार आहे तो तर याच्याहून पेक्षा 50 पट सुंदर दिसतोय.
पण तो आज उपवास असल्या कारणाने त्याला हस सुद्धा येत नाही, परंतु आता त्याला स्माईल येऊ राहिली चेहऱ्यावरती. बघू शकता तो किती सुंदर हिरो जणू काही आताच आंघोळ करून बाहेर पडलाय. नाशिक ते गिरणारा आणि गिरणारे मार्गी वरून देवरगाव वरून इकडे येताना गोडगीचे घाट, हा घाट खूप प्रसिद्ध आहे आणि त्या घाटाच्या खाली अतिशय सुंदर अशी निसर्गमय आदिवासी लोकांची वसलेली आहेत. तुम्हाला विविध गावे घाटाच्या खाली बघायला भेटतील. पहिलाच घाट म्हणजे दोनवडे, उंबरदहाड, तसेच वाघ्याची बारी, चोळमुख, कुळवंडी, खरडचा पाडा असे विविध गावे आहेत. तर हा परिसर तुम्ही बघू शकताय, अतिशय सुंदर. आणि घाटाच्या वरती चढल्यानंतर वरून याच्यापेक्षा अतिशय सुंदर असा व्ह्यू बघायला भेटेल. आणि जो हा परिसर वातावरण तुम्ही बघू शकता, हा पावसाळ्यामध्ये याच्यामध्ये शेती केली जाते. पूर्ण पावसाळ्यामध्ये सर्वकड हिरवळ दिसते. त्याच्यामुळे पावसाळ्यात आजूबाजूचा परिसर अतिशय सुंदर बघायला तुम्हाला भेटेलच. त्याच्यामुळे तुम्ही या घाटाचा जर आनंद घ्यायचाच असेल तर पाऊस काळामध्ये नक्की या घाटाचा आनंद घ्यायला. मित्रांनो, आज आम्ही नाशिक हर्सूल काही कामानिमित्ताने हर्सूलला गेलो होतो. दिवसभर प्रवास करून थकल्यामुळे आम्ही आता या घाटामध्ये थोडंसं विश्रांती घेण्यासाठी थांबलेलो आहे, फोटोशूट वगैरे करण्यासाठी. तर बघू शकता या घाटाचा व्ह्यू अतिशय सुंदर दिसतोय. बघू शकताय घाटाच्या आजूबाजूचा परिसर अतिशय सुंदर निसर्गमय वातावरण. चारी बाजूला किती करताय रे तुम्ही फोटोशूट? एक फोटो आला स्माईल नाही चांगली, एका फोटोमध्ये मी नाही बिल दिसलो. काय चाललंय काय तुमचं? जरा स्माईल दे ना, म्हणजे फोटोही चांगला येईल ना. तू जरा स्माईल देस नाही, हस जरा, हस अजून हस. हा हिरो आमचा आणि हा फोटो काढणार त्याच्यातून हिरो. तो याला म्हणतो माझे फोटो काढ आणि हा त्याला म्हणतो माझे फोटो काढ. यांनी त्याची 1 तास लावलाय, पूर्ण 1 तास. हा फोटो काढायला गेला का तो म्हणतो माझे काढ आणि हा म्हणतो माझे काढ. तर बघू शकता कसे फोटो काढतात. एकाच पोजमध्ये 20 फोटो झालेत त्यांचे, स्कूटीवर बसून बसून. बघा कसे फोटो काढताय. बरोबर, एक पाय खाली
फोटो काढणार पोच बघा कशी सांगतोय मित्राला, एक पाय खालीच ठेव आणि एक पाय ह्याला लाव. एक फोटो काढून झाला पण आहे तो लगेच त्याला दाखवायला गेला का बघ तुझा फोटो कसा आलाय. बरा जर व्यवस्थित आला नसेल तर मग दुसरा फोटो काढायला बरा या उद्देशाने. चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला कसे व्हिडिओ बघायला आवडतात ते नक्की कमेंट करून सांगा, जेणेकरून आम्ही त्या प्रकारचे व्हिडिओ शूट करू. तर आता हे दोघं मित्र दिवसभर असं नाही वाटत का प्रवास करून थकले असे, ते फोटो काढण्यात इतका मग्न झालेत ना काय खूपच. आणि हा हिरो माझ्याकडे बघायला सुद्धा त्याला टाईम नाही. फोटो काढण्यात इतका व्यस्त झाला आहे का तो मित्राला सुद्धा विसरला. बघा तो आता व्हिडिओ शूट करायचा आहे ना थोडासा, स्टेटसला लावा आहे, त्याच्यामुळे मग तो जरा गाडी वरून व्हिडिओ शूट करायला लावतोय. तर मग बघू शकता त्याचा व्हिडिओ कसा हा मित्र शूट करतोय. आणि ते इतका लाजतात का पोरीच्या वाणीला असतात. काय हिरो कसं वाटतंय मित्राची व्हिडिओ शूट करून. तो बोलायला सुद्धा तयार नाही, गेला डायरेक्ट निघून जा रे घरी. घरी येऊन काहीतरी खायला घेऊन यायला भूक लागले. अरे एवढा जोरात येशील कधी फोटो निघणार आहे का? काय म्हणतो काय? अरे बस बस बस. हा हिरो एक नंबर ना भाऊ. एवढा जोरात का हा? काय रे एवढं जोरात का फोटो काढताय? पाहून घ्या तुझं. जरा व्यवस्थित नाही का काढता येत? गाडीवरती काय तुला काय गोरा करता येईल काय ठेव. पण बेस आलाय ना. हे सगळं एकदम व्यवस्थित आलाय रे. अरे माझा पण कोणीतरी फोटो काढा रे. असा एक काटा काट. हे कसं वाटतंय रे तुम्हाला या घाटामध्ये येऊन? थोडा ह्याच्यात घ्यायचा ना. काय खायच्यात घेतो बाय तू इकडे भारी फोटो दिसतोय. हास थोडा हास अजून हास हास हास. मित्रांनो याला फोटो काढायला खूपच आवड आहे फोटो काढायची, मध्ये काढ हा. त्याच्यामुळे ते अर्धा मुंडकायला अर्धा एक आमचे नाही ना. फोटो मध्ये काढ. कमी आणि त्याचे फोटो खूपच. गाडी आली इकडं. आमचे फोटो जर 5 असतील तर त्याचे फोटो 15 असतील. आम्हाला फोटो काढायला सुद्धा वेळ देऊ नाही राहिला. आणि हात लयच चिडला आहे त्याच्यावर. तो निवळ त्याचाच फोटो काढू राहिला आहे. त्याच्यामुळे खूपच तो कालच आम्ही त्याला आम्ही कालच नवीन ड्रेस घेतला, परंतु त्याचा फोटो कमी काढल्यामुळे तो नाराज झाला आहे. आणि तो बघू शकता तो हो 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 एकदम परफेक्ट परफेक्ट. बस ओके 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 थँक्यू. हा मित्रांनो आमचे फोटो काढून झाले आहेत. आता आम्ही पुढचा प्रवास करू राहिलो. तर बघू शकता तुम्ही गोडगीचा घाट किती सुंदर दिसतोय. रस्ता पण चांगला तयार केलेला आहे. नंतर काही जागा खराब तुम्हाला बघायला भेटेल आणि घाटाच्या वरती आल्यानंतर रस्ता तुम्हाला चांगला बघायला भेटेल. आणि इथं आल्यावरती तुम्हाला एक मसोबा देव बघायला भेटतीलच. देवाचे ठिकाणे सुद्धा हे आहे गोडगीच्या घाटाला. तर इथं आल्यावरती वरती चढून आल्यावरती तुम्हाला देवाचं दर्शन होईलच. तर बघू शकताय तुम्ही देव, त्याचं दर्शन तुम्हाला इथं होईलच. अगदी सुंदर असे मसोबा देव इथे आहेत. आता मसोबा देवापासून वरती चढून निघालो आहे. बघू शकता माझ्या मागे बसलेलं फोटो काढून खूपच ठेवतात असं. आमच्या गावाकडचा व्ह्यू अतिशय सुंदर. संध्याकाळचे 6 वाजलेत आणि 6 वाजेचा व्ह्यू. पूर्ण घाट चढून झाल्यानंतर घाटाचे वरतून दिसणारा हा व्ह्यू. अतिशय सुंदर वातावरण.
मित्र मला फोटो काढायला होतो, परंतु थोडासा म्हटलं व्हिडिओ शूट करून घेऊ, नंतर आपण फोटो वगैरे काढू. तर बघू शकता चारही बाजूले. आणि हा मित्र तर खूपच त्याला घाई सुटले का चला पटकन रूमवरती बायको वाट बघेल म्हणून. बायकोची काळजी करून तो आम्हाला लई घाई लावून राहिला. आणि हा बघू शकता फोटोशूट करायला असं फोटोशूट न केल्यामुळे तो नाराज आहे. थोड्या वेळात त्याचा 1-2 फोटो मी काढतोय. चला तर मग चला तर मित्रांनो, मग आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. त्यापूर्वी तुम्हाला जर का आमचा व्हिडिओ आवडला असेलच तर मग व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईबर करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि कशा प्रकारे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील याची कमेंट आम्हाला नक्की कमेंटमध्ये करा, जेणेकरून आम्ही त्या पद्धतीने आम्ही तसे व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करू, तुम्हाला आवडतील त्या पद्धतीने. भेटू आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. मित्रांनो नक्की कमेंट करा तुम्हाला कसे व्हिडिओ. भेटू आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय. आम्ही शनिवार असल्या कारणाने या मित्राचा प्रत्येक शनिवारी चांगली बायको भेटावी म्हणून प्रत्येक शनिवारी उपवास असतो, त्याच्यामुळे त्याला खूपच भूक लागले, त्यामुळे आम्ही चाललोय. तर बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय करा भेटूया. शशी मित्रांनो, बाय बाय करा. बाय बाय. काळा दिसतो पुढे गोरा होऊन दिसतो. गोरा आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की गोरा बनण्याचा प्रयत्न करू असं मित्र म्हणतोय. तर बाय बाय.